संख्या कोण वाचेल? हा. भागिले 3. आता आपल्याला काय करायला पाहिजे? 3 ने याला भागायचं म्हणजे आपल्याला कितीचा पाडा यायला पाहिजे? 3 चा पाडा इथं मी लिहिलेला आहे. आता पहिल्यांदा काय करायचं? या संख्यांचे गट करून घ्यायचे. एक संख्यांचे गट करायचं आपण. 6, 5 आणि 4 या स्वतंत्र संख्यांचा विचार करायचा आहे. बघा पहिला आपण 6 चा विचार करूया. 3 ने 6 ला भागायचं आहे. मग 3 च्या पाड्यामध्ये 6 आहे का? किती नंबरला आहे? 2. 3 दोन्ही 6. 3 दोन्ही 6. इथे किती लिहायचं? 6 वजा करायचं. 7 वजा केले 0. वर किती राहिले आता? 5 घ्यायचे वरून. इथे किती घ्यायचे? 5. परत 3 चा पाडा 5 पर्यंत म्हणायचा. 3 च्या पाड्यात 5 आहे का? मग किती घ्यायला लागणार? 3 3 दोन्ही 6. 6 हे 5 पेक्षा मोठा होतोय. मग किती घ्यायचं? 3 1 3. 5 मधला 3 मध्ये 2 राहिले. आता किती घ्यायचं वरून? 4 घ्यायचे. राहिले किती आहे? 4. वरचे 4 राहिले आपण वर खाली घेतले ते. झाले किती तर? 24. 24 3 च्या पाड्यात आहे का बघा? आहे. किती नंबर आहे? 8. 3 8 3 8 3 8 24. 4 मधले 4 गेले 0. 2 मधले 2 गेले